हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ आहे महाराष्ट्र सेट 2025 साठी प्रिपेअर करणाऱ्या स्टुडंटसाठी आणि स्पेशली ज्यांचा पेपर 2 इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र विषय असणाऱ्या स्टुडंटसाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तुम्हाला युनिट वाईज कोणते बुक्स रेफर करायचे, मराठीमधले असोत किंवा इंग्लिशमधले असोत, दोन्ही पद्धतीचे दोन्ही लँग्वेजमधले बुक्स कुठले तुम्ही रेफर केले तर चांगले मार्क्स तुम्हाला या एक्झाममध्ये मिळू शकतात, हे मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. सो लेट्स स्टार्ट विथ दिस व्हिडिओ. ओके, सो व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स ही एक्झाम टार्गेट करतायत त्यांच्यासाठी. पेपर 2 इकॉनॉमिक्ससाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलेलो आहोत, ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQ, संपूर्ण इयर्सचे आतापर्यंत जे PYQs आहेत ते सुद्धा या फुल कोर्समध्ये इन्क्लूड केलेले आहेत. पेपर 1 फुल कोर्स याच्यामध्ये दिलेला आहे. सो या फुल कोर्सची फीस जी आहे ती 10,000 रुपीज आहे, पण त्याच्यावरती 20% डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस ओनली 8,000 होते. या 8,000 मध्ये तुम्हाला पेपर 2 इकॉनॉमिक्स आणि पेपर 1 असे दोन्ही कोर्सेस मिळणार आहेत, लाईव्ह कोर्सेस, ज्याची बॅच नेक्स्ट बॅच जी आहे ती 9th सप्टेंबर पासून स्टार्ट होती आहे. सो या बॅचला जॉईन होण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून तुम्ही लगेच जॉईन होऊ शकता. वळूया आपल्या व्हिडिओकडे. सो आपण जे सेशन किंवा जे युनिट वाईज सिलेबस डिस्कशन केला होता लास्ट लेक्चरमध्ये, त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगेल की युनिट 1 मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये जे जे टॉपिक आहे, थेअरी ऑफ कन्झ्युमर बिहेवियर, theory of production and cost, factor pricing, general equilibrium, efficiency criteria, welfare economics, asymmetric information, या सगळ्या पॉइंट्सला कव्हर करण्यासाठी कोणते बुक्स तुम्हाला रेफर करायचे आहेत तर मराठीमधलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आधुनिक उच्चतर आणि आर्थिक सिद्धांत, प्राध्यापक राम देशमुख, विद्या प्रकाशनचं बुक आहे आणि हे त्याचे लेखक आहेत प्राध्यापक राम देशमुख यांचं हे सूक्ष्म अर्थशास्त्र बुक आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रो इकॉनॉमिक्स जो आहे तो कव्हर होईल. ऑलमोस्ट जे टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये कव्हर होतील तुमचे. आणि इंग्लिश मधून जर तुम्हाला हवं असेल मायक्रो इकॉनॉमिक्स साठी तर A.L. आहुजा हे बुक आहे, ते तुम्ही रेफर करू शकता तुमच्या स्टडीसाठी. ठीक आहे, सेकंड युनिट आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स समग्र लक्ष अर्थशास्त्र. समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये कुठले कुठले पॉइंट्स आहेत आपले, नॅशनल इन्कम, डिटर्मिनेशन ऑफ आउटपुट अँड एम्प्लॉयमेंट, consumption function, investment function, multiplier, accelerator, demand for money, supply of money, ISLM model, business cycle, monetary and fiscal policy, rational expectation hypothesis. या सगळ्या गोष्टी कोणत्या बुक्स मध्ये कव्हर होतील तर याच्यासाठी आहे स्थूल अर्थशास्त्र, म्हणजेच आपलं मॅक्रो इकॉनॉमिक्सला मराठीमध्ये स्थूल अर्थशास्त्र म्हटलं जातं. तर स्थूल अर्थशास्त्र नावाचं बुक आहे प्राध्यापक B.G. पाटील यांचं, प्रशांत प्रकाशनचं. ठीक आहे, थोडंसं सर्च केलं तर हे बुक मिळतील तुम्हाला. तर हे मराठीमधून जे स्टडी करत आहेत, प्रिपेअर करत आहेत येणाऱ्या सेट एक्झामसाठी, त्यांच्यासाठी ही बुक जी आहे मराठीमधली फॉर सेकंड युनिट मॅक्रो इकॉनॉमिक्स साठी ही बुक खूप छान आहे, ती रेफर करू शकता. आणि इंग्लिश मधून जे करते आहेत त्यांच्यासाठी मॅक्रो इकॉनॉमिक्स आर फ्रेयन यांची मॅक्रो इकॉनॉमिक्सची बुक इनफ आहे, ती तुम्ही रीड करू शकता सेकंड युनिटसाठी. ओके, देन थर्ड युनिट आहे स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमिक ट्रिक्स, जो आपण कालच्या सेशनमध्ये पूर्ण सिलेबस बघितलेला आहे, पण तरी पण प्रोबॅबिलिटी म्हणा, डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक्स, सॅम्पलिंग मेथड, स्टॅटिस्टिकल इन्फरन्सेस, लिनियर रिग्रेशन मॉडेल्स, सायमल्टेनियस इक्वेशन मॉडेल्स, टाइम सिरीज अनालिसिस, या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कुठे कव्हर होतील तर स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमिक ट्रिक्स, SP गुप्ता अँड दी गुजराती यांचं हे बुक आहे. याच्यामध्ये मराठीमध्ये तुम्हाला बुक्स मिळणार नाहीये, बट मराठीमध्ये तुम्ही प्रोबॅबिलिटी जर करायचं असेल अभ्यास तर 10वीचं तुम्ही मॅथ्स बुक जे आहे ते तुम्ही रेफर करू शकता, किंवा रिसर्च तुमच्याकडे जर काही मटेरियल असेल रिसर्च साठीचं, PhD साठीचं किंवा रिसर्च साठीचं, त्यातून तुम्ही मराठी स्टडी करू शकता फॉर दिस युनिट 3 स्टॅटिस्टिक्स अँड इकॉनॉमिक ट्रिक्स साठी. नाही तर मग इंग्लिश मधून SP गुप्ता, डी गुजराती यांचं हे बुक तुम्ही यूज करू शकता. देन नेक्स्ट आहे फोर्थ युनिट मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स. आता याच्यामध्ये पण मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स मध्ये बघा सेट्स, फंक्शन्स, कंटिन्युटी, सिक्वेन्सिंग, सिरीज, लिनियर अल्जेब्रा, स्टॅटिक ऑप्टिमायझेशन प्रॉब्लेम, ऍप्लिकेशन्स, इनपुट आउटपुट मॉडेल, लिनियर प्रोग्रामिंग, डिफरन्स अँड डिफरन्शियल इक्वेशन्स विथ ऍप्लिकेशन्स, हे जे पॉइंट्स आहेत, हे जे युनिट्स आहेत ते तुम्हाला कुठे स्टडी करायला मिळतील, याच्यासाठी कुठली बुक घ्यायची आहे तर सांख्यिकी आणि अर्थमिती व गणितीय अर्थशास्त्र,
ई-पीजी पाठशाला UGC नोट्स आहेत ऑनलाईन अवेलेबल. ठीक आहे, ई-पीजी पाठशाला याच्यावरती तुम्हाला या नावाच्या नोट्स मिळतील मराठीमध्ये. कोणत्या? सांख्यिकी, अर्थमिती आणि गणिती अर्थशास्त्र. तर त्या तुम्ही यूज करू शकता तुमच्या या युनिटला कव्हर करण्यासाठी. किंवा मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स 11th and 12th NCERT आहे ते बुक तुम्ही इथे रेफर करू शकता. कशासाठी? या सेकंड युनिटसाठी. ठीक, सॉरी 4th युनिटसाठी, मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स या युनिटसाठी. देन 5th युनिट आहे इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र. तर याच्यामध्ये पण वेगवेगळ्या थेरीज आहेत. इंटरनॅशनल ट्रेड थेरीज आहेत, त्याच्यानंतर कॉम्पिटिशन्स आहेत वेगवेगळ्या, त्या पण करायच्या आहेत. फॉरेन एक्सचेंज आहेत, एक्सचेंज रेट काय असतो याच्या कन्सेप्ट आहेत. गेन्स फ्रॉम ट्रेड्स, टर्म्स ऑफ ट्रेड, ट्रेड मल्टिप्लायर काय आहेत, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, या ऑर्गनायझेशन्सचं काय काम आहे किंवा यांचे काय पॉलिसीज आहेत. IMF, वर्ल्ड बँक तर त्याच्यामध्ये फेमस आहेत. ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठे मिळेल? तर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, कुलकर्णी व ढमढेरे किंवा प्राध्यापक भोसले व प्राध्यापक काटे सर यांचे काही नोट्स किंवा लिखित नोट्स किंवा बुक आहे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र नावाचं. ठीक आहे, मे बी नोट्स तुम्हाला मिळतील, बुक्सचं थोडं डाऊट आहे, पण बुक्स जर भेटले तर ठीक आहे. तर ते एकदा बघा. तर त्याच्यातून तुम्हाला मराठी प्रिपरेशन करता येईल, मराठीमधून प्रिपरेशन करता येईल. इंग्लिशमधून जर प्रिपरेशन करायचं असेल तर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स डी सॅल्युटोर या नावाचे लेखक आहेत आणि त्यांच्या नावानुसार इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स हे तुम्हाला स्टडी करते. ठीक आहे, त्याच्यानंतर 6th युनिट आहे पब्लिक इकॉनॉमिक्स, सार्वजनिक अर्थशास्त्र. सार्वजनिक अर्थशास्त्रामध्ये मग मार्केट फेल्युअर, रेग्युलेशन ऑफ मार्केट, पब्लिक रिव्हेन्यू, पब्लिक एक्सपेंडिचर, पब्लिक डेप्थ अँड इट्स मॅनेजमेंट, पब्लिक बजेट अँड बजेट मल्टिप्लायर, फिस्कल पॉलिसी अँड इट्स इम्प्लिकेशन्स, या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला या युनिटमध्ये स्टडी करायचे आहेत. याच्यासाठी कुठले बुक्स यूज करायचे आहेत? तर सार्वजनिक अर्थशास्त्र, प्राध्यापक डॉक्टर JF पाटील यांचं हे बुक आहे सार्वजनिक अर्थशास्त्र मराठीमध्ये, ते तुम्ही रेफर करू शकता. किंवा पब्लिक फायनान्स, इंग्लिशमध्ये पब्लिक फायनान्स, AL अहुजा मायक्रोसाठी आहेत. पब्लिक फायनान्ससाठी HL भाटिया यांचं पब्लिक फायनान्सचं बुक तुम्ही इंग्लिशमध्ये रेफर करू शकता पब्लिक इकॉनॉमिक्ससाठी. द नेक्स्ट युनिट आहे आपलं 7th युनिट मनी अँड बँकिंग, कंपोनंट्स ऑफ मनी सप्लाय, सेंट्रल बँक, कमर्शियल बँक, त्याचं वर्किंग कसं चालतं, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स काय आहेत, कॅपिटल मार्केट काय आहे, त्याचं काम कसं चालतं, रेग्युलेशन्स कसं चालतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मराठीमध्ये पैसा आणि बँक, भारतीय अर्थशास्त्र पुस्तकातील पैसा आणि बँक हा घटक वाचणे आणि बँक वित्तीय बाजारपेठा, प्राध्यापक इथे बघा 2 बुक्स तुम्हाला मराठीमध्ये दिलेत. एक तर भारतीय अर्थशास्त्र या पुस्तकातला पैसा आणि बँक हा घटक वेगळा तुम्हाला वाचायचा आहे या युनिट मधला बँकिंग क्षेत्राशी निगडित सगळा अभ्यास करण्यासाठी. आणि वित्तीय बाजारपेठा, बँक वित्तीय बाजारपेठा या प्राध्यापक डॉक्टर BH दामाजी सर यांचं बुक आहे बँक वित्तीय बाजारपेठा. त्याच्यामध्ये तुमचे काही घटक कव्हर होतील. मराठीमधून प्रिपेअर करताना ह्या 2 घटकांचा अभ्यास तुम्हाला, या 2 घटकांमधून तुमचा अभ्यास होईल. आणि इंग्लिशमध्ये मनी अँड बँकिंग SB गुप्ता यांचं बुक आहे, ते तुम्ही त्याच्यातून सगळं प्रिपेअर करू शकता. ठीक आहे, हा पूर्ण युनिट. देन नेक्स्ट युनिट आहे युनिट 8 ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक ग्रोथ अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, थेरीज ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ॲडम स्मिथ, रिकार्डो, मार्क्स यांच्या थेरीज आहेत. त्यानंतर टेक्निकल प्रोग्रेस काय आहे, इंडिकेटर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कोणत्या कोणत्या आहेत, PQLI काय आहे, HDI काय आहे, कशा पद्धतीने रँकिंग लावली जाते, SDGs काय आहेत, पॉवर्टी इनइक्वॅलिटीज काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठल्या बुकमध्ये रेफर करायला मिळतील किंवा कुठल्या बुकमध्ये तुम्हाला याची इन्फॉर्मेशन मिळेल. चे जे बुक्स ठीक आहे, जे आधी बुक सांगितले ते आहेत आपले एन्व्हायरमेंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड प्रोसेस साठी जे युनिट आहे आपलं, त्या युनिटसाठी वृद्धी व विकास यांच्यासाठी जे बुक आहे प्राध्यापक डॉक्टर JF पाटील, फडके प्रकाशन. आणि ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इंग्लिशमध्ये जर करायचं असेल तर एडिथ थिरवाल अँड लेखी यांचं इंग्लिशमधलं बुक आहे. आणि मराठीमध्ये या युनिटसाठी वृद्धी व विकास प्राध्यापक डॉक्टर JF पाटील, फडके प्रकाशनचं आहे, ते तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. 9th युनिट आहे एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी. ठीक आहे, सो एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी अभ्यास करण्यासाठी तर पर्यावरणीय अर्थशास्त्र BA MA ची बुक्स जे आहेत
एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्सचे, ते तुम्ही रीड केले तरी इनफ आहे मराठीमध्ये. ठीक आहे. BA MA चे बुक्स कशाचे, पर्यावरणीय अर्थशास्त्र, एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स. आणि इंग्लिशमध्ये झिंगल यांचं, ठीक आहे, एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स, कोलसॅट. एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स साठी कोलसॅट यांचं बुक वापरायचं आहे. आणि डेमोग्राफी पण याच्यामध्ये पार्ट आहे या युनिटमध्ये, तो ते डेमोग्राफी पार्ट तुम्ही जिंगल यांच्या बुक मधून करू शकता. त्यानंतर लास्ट युनिट इंडियन इकॉनॉमी. इंडियन इकॉनॉमी मध्ये तर सगळ्याच इंडियन जे काही रिलेटेड इकॉनॉमिक्स गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील. आणि याच्यासाठी जे बुक वाचायचं आहे ते आहे भारतीय अर्थव्यवस्था. ठीक आहे. भारतीय अर्थव्यवस्था कोणाचं, देसले किंवा रंजन कोळंबे यांचं बुक तुम्हाला रीड करायचं आहे. ठीक आहे. इंडियन इकॉनॉमी, मिश्रायणपुरी इंग्लिश मधलं. इंग्लिशमध्ये करायचं असेल तर इंडियन इकॉनॉमी मिश्रायणपुरी, भारतीय अर्थव्यवस्था देसले किंवा रंजन कोळंबे यांचं बुक तुम्ही वाचू शकता या युनिटसाठी. सो अशा पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण युनिटसाठी, प्रत्येक युनिटसाठी कुठले बुक्स तुम्हाला रेफर करायचे याची डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ठीक आहे. तर या गोष्टी इथे बघूया आपण. आणि त्यांच्या बुक रेफरन्सिंग लिस्ट नुसार तुम्ही ते बुक वापरून मॅक्झिमम स्कोर करू शकता. ठीक आहे. असं एकच बुक जर तुम्ही विचारत असाल तर ते एक बुक एक्झॅक्टली मार्केटमध्ये नाही आहे. असतील बऱ्यापैकी ज्याच्यामध्ये कंटेंट आहे, पण तो कंटेंट इनफ नाही आहे जो तुम्हाला मार्क्स विचारले, एक्झाम मध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात त्यासाठी तो कंटेंट इनफ नाही आहे. ठीक आहे. सो ह्या बुक रेफरन्सिंग बुक लिस्ट नुसार तुम्ही तुमचे प्रिपरेशन सुरू करायचं आहे इकॉनॉमिक्स पेपर 2 साठी. ओके. थँक यू फॉर द व्हिडिओ. ओके. बाय एव्हरीवन.